नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद झरी टाकळीकर. ऑनलाईन मीटिंगद्वारे आज आपण आपल्याशी संपर्क साधतो. त्या संपर्क साधण्याचा मुख्य उद्देश तीन आहेत. त्या तीन मुख्य उद्देशापैकी पहिला जो मुख्य उद्देश आहे, जी रिनीट 2026 ही परीक्षा आपण सुरुवात केलेली आहे. त्या सुरुवात केलेल्या परीक्षेचं आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडनं आपण ही परीक्षा आता कंडक्ट करतोय. ही परीक्षा 17 मे पासून सुरुवात झालेली आहे आणि ही साधारणतः 18 जून पर्यंत ही चालू राहणार आहे. आणि या पद्धतीमध्ये दोन मोड आहेत. एक आहे ऑनलाईन आणि दुसरे आहे ऑफलाईन. ऑफलाईन मोडमध्ये इथं विद्यार्थी जवळपास 700 ते 750 विद्यार्थी ऑफलाईन मोडमध्ये परीक्षा देतात. त्या व्यतिरिक्त ऑनलाईन मोडमध्ये बाकीचे इतर विद्यार्थी जे आहेत ते आपापल्या घरी ते ऑनलाईन मोड याचा स्वीकार केलेला आणि ती परीक्षा देतात. आणि हा महत्वाचा विषय एक आहे. आणि त्यानंतर याचा रिझल्ट जो आहे, हा रिझल्ट जो महत्वाचा विषय आहे, रिझल्ट ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडचा रिझल्ट कसा आहे त्याबद्दलचं हा दुसरा विषय आपल्याशी बोलायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा जो विषय आहे की रिनीट परीक्षा ही होत असताना काही भावनिक म्हणजे गोष्टी अशा असू शकतात की ज्यामुळं काही अडचणी आपल्याला येऊ शकतात. त्या म्हणजे हे जे आता परीक्षा चालू आहे त्या परीक्षेतली मिळणारे गुण आणि त्या गुणाप्रमाणे आपल्याला याआधी ज्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे गुण होते आणि त्या गुणाचा परिणाम एकंदरीत विद्यार्थ्यांवर हा होत असतो आणि तो टाळणं गरजेचं आहे. आणि यासाठी म्हणून विशेष मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या सीईटी सेलचे डायरेक्टर आदरणीय डी.के. देशमुख सर आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर या तीन प्रमुख विषय आहेत ज्या मीटिंगचा उद्देश आपल्यासमोर ठेवलेला आहे. पहिला जो महत्वाचा उद्देश आहे ते त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन मोडनं आपण परीक्षा देतोय. दोन्ही मोडचं एकत्रितरित्या आपण ही परीक्षा आपण कंबाईन रिझल्ट करतो आणि रिझल्ट करून मग तो रँक आपल्या समोर दिसतोय. एकंदरीत टोटल दोन्ही ऑनलाईन ऑफलाईन मोडमधून परीक्षा देणाऱ्यांची संख्या जवळपास 1100 ते 1200च्या दरम्यान आहे. आणि विशेष करून ही परीक्षा फायनल एक्झाम जी आहे ही ऑफलाईन मोडमध्ये आपल्याला द्यायची आहे. त्यामुळं त्या ऑफलाईन मोडचा सराव आपल्याला अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्याबद्दलचं सविस्तर विवेचन आपले डी.के. देशमुख सर करणार आहेत. आणि जो दुसरा जो विषय आहे ज्या विषयामध्ये आपल्याला ह्या एकंदरीत ज्या पार्ट सिलेबस आहे 11चे 2 पार्ट आहेत आणि त्याच्या सोबतच बुस्टर एक्झामचे 2 पार्ट आहेत. बुस्टर एक्झाम मध्ये आपण जसं फिजिक्स आणि केमिस्ट्री घेतलेलं आहे आणि 2 पार्ट एक्झाम मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर अशा रीतीनं 11वीचे साधारणतः 2 पार्ट एक्झाम होतात आणि 2 बुस्टर सिरीज होतात. म्हणजेच एका सिलेबसवर फिजिक्स केमिस्ट्रीचे 3 वेळेस रिव्हिजन होतं आणि बायोलॉजीचं एकाच वेळेस काही ग्रुपचं 2 वेळेस रिव्हिजन होतं. अशा रीतीनं 11वीचं आणि 12वीचं आपण हे प्लॅन आपल्या समोर ठेवलेला आहे. याच्यामध्ये प्लॅन हा निवड करण्यामागचा उद्देश हे होतं की एकंदरीत हे सगळं जे आहे आपल्याला परत चॅप्टर वाईजला तर आपण जाणं अशक्य आहे. कारण की फुल सिलेबसच्या एक्झाम द्यायचं लगेच द्यायचं स्विच ऑन, जसं की आपण मशीन नाही की एखादं स्विच ऑन केलं आणि मशीन चालू झाली आणि ऑफ केलं मशीन बंद झाली असं नाही. आपण एक ह्युमन बिईंग आहोत, आपल्या भावभावना असतात. त्याच्यामुळं नीट परीक्षा रद्द झाली परत रिनीट होतंय, मग त्याची लगेच सुरुवात करायचं जर असेल तर एका टप्प्याटप्प्यानं जर आपण गेलो तर आपण एकंदरीत चांगल्या रीतीनं पुढे आपण नक्कीच जाऊ, हा विश्वास डेफिनेटली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की जे पेपर आपण आता BS म्हणजे बुस्टर सिरीजचे घेतोय त्यात फिजिक्स केमिस्ट्रीचे
थोडेसे लेवल आपण त्याची वाढवलेली आहे. हे लेवल वाढवलेलं आहे, याचं मागचं सरळ सरळ उद्देश लक्षात घ्या तुम्ही. या ठिकाणी मार्काचा विषय आपल्यासमोर गौण आहे. इथं या ठिकाणी आपण नवीन प्रश्न बघताय, नवीन क्वेश्चन्स तुम्हाला दिसत आहेत आणि हे चॅलेंजिंग क्वेश्चन्स आता दिसत आहेत हे, आणि त्यातून काहीतरी आपण शिकतो आणि हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळं यातून किती मार्क मिळतात आणि काय आपलं रँक राहतं किंवा काय ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमधलं रँक असेल ह्याचाही काही विचार करण्याची गरज नाहीये. आपल्याला या सगळ्या प्रोसेसमध्ये पेपर कसा येईल कसा नाही हे कोणीच अंदाज लावू शकत नाही. म्हणून आपण साधारणतः आपलं तयारी जी आहे, परत नीटची तयारी जे करतोय आपण, एका चांगल्या रीतीनं आपलं ती तयारी होणं गरजेचं आहे. म्हणजे काही अवघड प्रश्न पण आपण टॅकल करत असेल तर डेफिनेटली सोपे प्रश्न पण आपल्याला इझी जाऊ शकतात आणि गेलेले पण आहेत. त्याचं उदाहरण सांगायचं जर झालं तर नीट एक्झाम मध्ये आपण सगळ्यांनी बऱ्यापैकी चांगला स्कोर केलेला आहे. त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की सोप्या प्रश्नाला शाहू कॉलेजचे विद्यार्थी थोडेसे कमी पडतात, असा जो एक गैरसमज आहे हा सुद्धा आपण सगळ्यांनी म्हणजे ब्रेक केलेला आहे ह्या गैरसमजाला. तर सोपे प्रश्न सुद्धा तितक्याच इझिली आपण सॉल्व्ह केले आणि डिफिकल्ट क्वेश्चन्सला सुद्धा आपण व्यवस्थितपणे टॅकल करत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर पुढं की फुल सिलेबसच्या एक्झाम्स आपण जवळपास 8 घेतोय. त्याच्यामध्ये 2 मॉक टेस्ट आहेत आणि बाकीच्या 6 एक्झाम्स आहेत. प्लॅन आपल्या समोर आहेच आहे. त्यामध्ये आणखी एक ऍडिशन आपल्याला करायचे. 7 तारखेला 7 जूनला डिपरची एक एक्झाम आपण प्लॅन करतोय. डेट टेंटेटिव्ह आपल्याला माहिती आहे, त्या दिवशी आपण एक्झाम त्यामुळे काही ठेवली नाही. फक्त आपण ते ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते विद्यार्थ्यांना अवेलेबल करूया. ओके, तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. ऑफलाईन एक्झाम साठी म्हणून आपण इथं येणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठीच सविस्तर विवेचन आणि तुमच्या भावभावनाचं जे व्यवस्थापन करणं आहे त्याच्याबद्दलही विवेचन आता आदरणीय डी.के. देशमुख सर करतील. मी सरांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक बंधू भगिनी. दुर्दैवाने काही जीवनामध्ये अनपेक्षित अशा घटना घडत असतात आणि आपल्याला असं वाटतं की त्या आपल्या बाबतीत घडू नये, परंतु घडतच असतात. हे जीवन आहे आणि जीवन संघर्षमय आहे. त्याच्यामुळं संघर्षाला आपण नेहमीच तयार असलं पाहिजे. प्रत्येक दिवस हा सुखाचा आणि म्हणजे व्यवस्थितच जातो असं कधी जीवनामध्ये घडत नसतं. असे अडथळे, याच्याही पेक्षा मोठे अडथळे पुढे जाऊनही जीवनामध्ये येण्याची शक्यता असते. आपण एक असं समजूया की ही जो अडथळा आहे तो एक जीवनाचाच भाग आहे आणि तोच म्हणून आपण तो स्वीकारणार आहोत आणि स्वीकारलेला आहे. आता बऱ्यापैकी आपण स्टेबल झालेलो आहोत आणि पुढच्या परीक्षेसाठी आपण मानसिकरित्या तयार झालेलो आहोत. तरीही काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल तर मी याही संकटामधून आपल्याला कशा पद्धतीने संधी आहे याबद्दल थोडंसं सांगतो. मित्रांनो, ही घटना अशी पहिल्यांदाच घडलेली आहे असं नाही आहे. यापूर्वी म्हणजे याच नीटच्या बाबतीत 2 वेळा रिनीट घ्यावी लागली होती आणि 1 वेळा सीईटी ची परीक्षा जाहीर झालेली असताना अचानकपणे नीट आलेली होती. उदाहरणार्थ 2013चं उदाहरण देतो तुम्हाला की 2013ला काय झालं की पहिली नीट एक्झाम आली, परंतु ही नीट एक्झाम कधी जाहीर झाली आपल्याला माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा नीट एक्झाम 2011ला घ्यायला सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला होता, पण 11ला ती काही पालक आणि विद्यार्थी परत कोर्टात गेले आणि कोर्टाने त्याला स्टे दिला आणि त्याची सुनावणी झाली आणि ही सुनावणी 2013 पर्यंत झाली. 2013ला अक्षरशः
म्हणजे सीईटीच्या धर्तीवर, MSTC सीईटीच्या धर्तीवर प्रवेश होणार होते मेडिकलचे. त्यावेळी अगदी लिटरली आपण विद्यार्थ्यांना ज्या दिवशी सेंड ऑफ देणार होतो, याचाच अर्थ परीक्षेच्या 4 दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की याच वर्षी पासनं देश पातळीवरची नीट एक्झाम होईल आणि त्या एक्झाम मधनच मेडिकलचे प्रवेश होतील. लक्षात घ्या काय परिस्थिती असेल की आम्ही 2 वर्ष बोर्डाचा सिलेबस शिकला. MST CET साठी फक्त 12वी बोर्डाच्याच विषयावर परीक्षा होणार. हे असताना ही पूर्ण तयारी झालेली असताना परीक्षा फक्त 4 दिवस आहे, अशा अवस्थेत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि त्याला नो अपील, म्हणजे हे फायनल वर्डिक्ट आहे अशा पद्धतीचा निर्णय आला. आणि ज्या ठिकाणी परीक्षा झाल्या होत्या त्या परीक्षा रद्द केल्या आणि ज्याच्या होऊ घातल्या होत्या त्याही रद्द केल्या. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नॅशनल कमिशनला की तुम्ही परीक्षाची शेड्युलिंग लवकरात लवकर द्या आणि मुलांची परीक्षा घ्या. आणि त्या पद्धतीने पुन्हा लगेच परीक्षेचं शेड्यूल जाहीर केलं. पण परीक्षेचं शेड्यूल जाहीर केलं असलं तरी ही परीक्षा 11वी-12वीच्या सिलेबसवर होणार आणि तेही NCERTच्या सिलेबस होणार. लक्षात घ्या किती अडचणीत आले असतील मुलं त्यावेळी. पण त्याही प्रसंगात आपल्या महाविद्यालयाने रेकॉर्ड म्हणजे न भूतो न भविष्यती, आणखीनही ते रेकॉर्ड आपणही तोडू शकलो नाही अशा पद्धतीचं यश मिळालं. का तर आम्ही आपल्या पातळीवर ताबडतोब मुलांना विश्वासात घेऊन, पालकांना विश्वासात घेऊन त्यांना एक आत्मविश्वास निर्माण केला की आपण करू शकतो. भलेही कमी मार्क येतील पण कमी मार्काला सुद्धा रँक मिळेल आणि आपण निश्चितपणे यशस्वी होऊ. फारसा फरक नाही आहे NCERT मध्ये आणि ह्याच्यामध्ये. आपण 11वी ही चांगल्या पद्धतीने दरम्यानच्या काळात परत एकदा शिकून घेऊ अशा पद्धतीचा आत्मविश्वास दिला आणि केला. परीक्षा घेतली. परीक्षा 720 मार्काची झाली. त्यावेळी पहिल्यांदाच परीक्षा झाली. सगळीकडले मुलं गडबडून गेलेले होते. त्यातल्या त्यात आपण थोडं लवकर सावध झालो आणि परीक्षेची थोडी का होईना तयारी केली. त्यातनं अक्षरशः 324 मार्क मिळून सुद्धा तो मुलगा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागला. म्हणजे मार्काचा संबंधच येत नाही, रँकचा संबंध असतो. अचानक परीक्षा झालेली आहे आणि 11वी-12वीची सिलेबस झालेली आहे, दुसरीकडे कुठंच त्यांची तयारी केली नाही. आपण शाहू कॉलेजनी तयारी केली, त्यातल्या त्यात मुलांना चांगले मार्क मिळाले आणि त्यातनं अगदी मुलं सगळी परीक्षेला समोर गेली आणि यश मिळवलं. तसाच प्रसंग आज निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतरही एकदा परीक्षा नीटचा पेपर फुटला होता आणि त्याच्यामुळे नीटच्या परीक्षा रद्द झाली आणि दुसरी परीक्षा पुन्हा घेतली. त्याही वेळी आपण यश मिळवलेलं होतं. असंच यश यावेळी निश्चितपणे आपण मिळवू. उलट जे झालं ते चांगल्यासाठी होतंय हे लक्षात घ्या. आपण आता जर ही व्याप्ती बघितली, तुम्ही त्याच्यामध्ये असू नये, त्याच्यावर चर्चा करू नये. आता आपण अभ्यासाला लागलेलं आहे, परंतु तरीही अधूनमधून पालकांमध्ये कुजबूज चालू असते. आपणही टीव्हीवर मीडियावर कुठंतरी आपल्यालाही समोर येतं की कोण काय केलं, कशा पद्धतीने केलं. जर आपण बघितलं याची व्याप्ती तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर हा लिंकेज झालेला होता आणि खूप साऱ्या मुलांना अत्यंत चांगले मार्क्स मिळणार होते. कदाचित आपल्याला 650 मार्क मिळून सुद्धा आपण अत्यंत अभिमानाने असं बोलत होतो की आपला एम्स मध्ये वगैरे प्रवेश जाईल. पण तारांबळ आपली झाली असती की आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकलचं लोकलचं कॉलेज सुद्धा मिळेल का नाही हे सांगता येत नाही. अशा परिस्थिती निर्माण झाली असती
बरं झालं हे अगोदरच कळालं आणि हे परीक्षेचा रिझल्ट येण्याच्या अगोदरच ही सगळी एक्झाम क्रॅश केल्या गेली. हे आपलं नशीब आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला सुरुवातीला संकट वाटतंय, ज्याला चांगले मार्क मिळत होते अशा मुलांना खूप निराशा आलेली आहे, मला माहिती आहे. पण ही निराशा रिझल्ट आल्यानंतर, आपला रँक पाहिल्यानंतर ह्याच्यापेक्षा जास्त झाली असते. प्रचंड निराशा आलेली असते की इतकं करोडे, इतके चांगले मार्क मिळवूनही आम्हाला हे झालं नाही. तुम्हाला माहिती आहे की 2024 मध्येही ही परीक्षा लीक झाल्याचा गवगवा फार मोठ्या प्रमाणावर झाला. माझ्यासारखा सहित आम्ही सरकारला निवेदन दिलं होतं की तुम्ही रीनीट घ्या, पण सरकार म्हणजे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती की रीनीट घ्यावी म्हणून, पण सरकारने त्यावेळी त्याला विरोध केला आणि सुप्रीम कोर्टाने सरकारचं म्हणणं ऐकलं की लोकल पॅकेजमध्ये झालेलं आहे, त्या ठिकाणी आम्ही फक्त तेवढं परीक्षा घेऊ त्या केंद्रावरच्या, परत बाकीच्या ठिकाणी घ्यायची गरज नाही, अशा प्रकारचा स्टँड घेतला आणि त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. रिझल्ट आला, आम्ही खूप खुश होतो की छान मार्क आले. मला माहिती होतं आतल्या बाजूला की काहीतरी धोका होणार आहे, आणि रिझल्ट आल्यानंतर जेव्हा रँक बघितला की बाबा 650 मार्क मिळाले, तरीही माझा नंबर गव्हर्नमेंट मेडिकलला लागेल किंवा नाही अशी शंका निर्माण झाली. लिटरली 635 मार्क मिळून सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागला नाही 2024ला. हे लक्षात घ्या. परीक्षा फुटलेली पेपरचा असा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात होतो. यावेळेस तर त्याच्यापेक्षा जास्त मोठं लिकेज झाले. म्हणून या लिकेजेसचा आधार घेऊन जी रीनीट होतीये ती आपल्यासाठी, प्रामाणिक मुलांसाठी खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. या संकटातच आपण संधी शोधूया. आता सगळीकडं जे कोचिंग क्लासेस किंवा ज्या ठिकाणी तयारी करून घेतली जात होती त्या ठिकाणचे मुलं आणि ते क्लासेसचे सगळे व्यवस्थापन हे सैरभैर झालेलं आहे. आणि आपण जर शांत चित्ताने हे जर प्रोग्राम आपण व्यवस्थित राबवला आणि त्यामध्ये तुम्ही समरस झालात, त्यामध्ये सामील झालात आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने नवीन नीटला आपण समोर गेलो, तर मला निश्चित माहिती आहे की आपण यावर्षी एक मोठं रेकॉर्ड करू. जे बदमाशपणा करून मार्क मिळवत होते ती मुलं किंवा ती सिस्टीम बाजूला पडेल. आपण आता कल्पना करूया की या वेळी सरकारवर किती दबाव आहे. त्याच्यामुळे येणारी नीट जी आहे आता होणारी 21 जूनची, त्यामध्ये कुठलीही गडबड होणार नाही अशी आपण 99.99% आपल्याला खात्री वाटते. आणि असं जर झालं तर आपण जे एवढे प्रयत्न केलेले, मेहनत घेतलेली आहेत, यामध्ये घुसखोरी होण्याची शक्यता कमी आहे आणि आपल्याला अपेक्षेपेक्षाही चांगलं यश मिळण्याची म्हणजे मला अगदी म्हणजे ज्याला काय म्हणून 100% खात्री वाटते. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की कुठल्याही प्रकारच्या इथून पुढं ह्या ज्या गोष्टी आहेत आणि आता ज्या काही बातम्या येत आहेत त्यांना ते करू द्या. त्या सरकारी एजन्सीज आहेत, सीबीआयने कोणाला अटक केली, कोणाला नेलं, कोण जेलमध्ये गेलं किंवा कोण सुटलं, कोणता विद्यार्थी गेला, कोणता पालक गेला, ह्याच्यामध्ये चर्चा करायची गरज नाही आहे. आपण फोकस्ड राहूया आपल्या 21 जूनच्या परीक्षेवर. आणि दुसरी एक मला विनंती करायची आहे की ह्या परीक्षेच्या वेळीही आम्ही अशा प्रकारे विद्यार्थ्यांना एक वे आउट दिला होता की तुम्ही इथं यायची गरज नाहीये बाबा, तुम्ही घरी बसून सुद्धा परीक्षा द्या. आम्ही त्यावेळी सुद्धा व्यवस्था केलेली होती ऑनलाईन पद्धतीने त्यांना सामील करून घ्यायची. परंतु मला तुम्हाला तो अनुभव शेअर करायचा आहे, जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी, त्या पालकांसाठी, की ऑनलाईन
पद्धतीने ज्यांनी तयारी केली ते विद्यार्थी कमी पडले. त्यांचा जो परफॉर्मन्स जे मूळ परीक्षा झालेली होती किंवा पूर्वीच्या टेस्ट सिरीजमध्ये आपल्या कॉलेजमध्ये असताना ते उपस्थित असताना जो परफॉर्मन्स होता त्या परफॉर्मन्सनुसार त्यांना जो रँक मिळणं अपेक्षित होतं नंतरच्या परीक्षेमध्ये तो मिळालेला नाही. ऑनलाईनमध्ये धोका होतो. ऑफलाईनमध्ये जे प्रोत्साहन असतं, ऑफलाईनमध्ये जे एकमेकांना बोलणं वा कॉलेजच्या वातावरणामध्ये येणं, आमच्या प्राध्यापकाच्या संपर्कात राहणं, याच्यामध्ये ह्या ज्या झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करायला वेळ मिळत नाही, अजिबात वेळ मिळत नाही. आणि एखाद्या वेळी आपलं चुकून जरी तिकडे विचार गेले तरी लगेच आपली नियंत्रणात येतात, कारण आपण समोर दुसरे विद्यार्थी धडपड करलेले बघत असतो. आमच्यासारखे सगळे शिक्षक मंडळी इथं तुम्हाला लगेच त्याच्यापासून प्रवास करून मुख्य तुमच्या ध्येयावर फोकस करायला मदत करत असतात. ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. म्हणून मला विनंती करायची आहे की जे पालक आणि विद्यार्थी ऑनलाईन करतायत कृपया ऑफलाईन परीक्षेमध्ये सामील व्हा. तुम्ही इथं या आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रेमायसेसमध्ये येऊन तुम्ही त्या परीक्षेला तयारी करूया. एक सुट्टीवर गेलो असं समजा गावाकडं आणि सुट्टी संपलेली आहे दिवाळीची किंवा उन्हाळ्याची सुट्टी जशी शाळेमध्ये तुम्ही घेत होतात आणि परत शाळेत जॉईन होतात तशाच पद्धतीच्या भावना घेऊन तुम्ही यावं आणि ऑफलाईन मध्ये सामील व्हावं ही तुम्हाला मला कळकळीची विनंती करायची. अत्यंत चांगली संधी मिळालेली आहे. लिटरली बाहेरचे मुलं खूप हे डिस्करेज्ड झालेले आहेत. तिथली कोचिंगला जातोय आणि कोचिंगमध्ये शिकतोय म्हणून एक गिल्ट वाटतोय काय मीडियामध्ये ज्या बातम्या आहेत त्याच्यात, आणि त्यातनं ते विद्यार्थी गोंधळात पडलेले आहेत, फोकस नाही आहेत. म्हणून आपण शांतपणे या परीक्षेला जर समोर गेलो अगदी चांगल्या तऱ्हेने तयारी करून तर आपल्याला अपेक्षापेक्षाही मी सांगितलं ना चांगला रँक आणि चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे. दुसरा अडचणीची एक गोष्ट असू शकते, मला माहिती आहे की 1 महिन्यासाठी कसं काय यायचं, आम्ही तर रूम सोडलेली आहे, आम्ही हॉस्टेल सोडलेलं आहे वगैरे वगैरे. तर मी इथं आल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की मी 2-4 महिने इथं नव्हतो. मी सोमवारी आलो. आल्याबरोबर मी थोडीशी इथं धडपड केली, बाहेर इकडं तिकडं थोडं चौकशी केली आणि एक हॉस्टेलची बिल्डिंग आपल्याला आता मिळालेली आहे. त्या हॉस्टेलमध्ये साधारणपणे 55 विद्यार्थी सहज म्हणजे बसू शकतात. 55 विद्यार्थ्याची राहण्याची एक महिना आपण इथं येऊन राहू शकता. त्या हॉस्टेलवाल्याचं जे काही 2,000-3,000 रुपये भाडं असेल आपल्याला ते भाडं द्यायचं आणि आपण त्या ठिकाणी 1 महिन्यासाठी ते घेऊया. ज्यांना जे मुलांसाठी आणि मुलींसाठी आमच्या हॉस्टेलमध्ये, आपल्या इथलं जे हॉस्टेल आहेत आपल्या कॉलेजचे, त्या हॉस्टेलमध्ये म्हणजे आता काही जागा शिल्लकच आहे. त्या ठिकाणी म्हणजे 80-85 मुलींची आपण सोय करू शकतो. म्हणजे जे पालक इथं राहत होते त्यांना सुद्धा मला विनंती करायची की तुम्ही येऊन राहायची गरज नाही, लेकराला पाठवा, आम्ही सगळी त्याची आम्ही घेतो. 1 महिनाभर राहायचंय बेटा तुम्हाला आणि तुम्ही एकटं या आणि एकटं राहा. इथं तुमच्यासारख्या खूप मुली इथं आलेल्या आहेत, पण फक्त इथं राहायची सोय नाही म्हणून आम्ही ऑनलाईन करतोय. असं जर तुम्ही करत असाल तर ते कृपया न करता तुम्ही यावं आणि या ठिकाणी सामील व्हावं. आपण सर्व जण मिळून पुन्हा एकदा नवीन जोमाने, नवीन जोशाने या परीक्षेला समोर जाऊया आणि यश मिळवून खरं लाटपूर पॅटर्न काय आहे, शाहू पॅटर्न काय आहे, ज्याच्यावर शंका निर्माण होतीये, दुर्दैवाने ती तुमच्या गुणवत्तेवर शंका निर्माण होतीये, ती माझ्या
सारख्या शिक्षकाच्या प्रयत्नावर होतीये. आपल्या एकूण सगळ्या 2 वर्षाच्या मेहनतीवरती शंका निर्माण होतीये आणि आपण सर्व समाजाला देशातल्या, नुसत्या हे विषय राज्यातच राहिला नाही, देशातल्या सर्व म्हणजे नागरिकांना, देशवासियांना दाखवून देऊया की लातूर पॅटर्न खरा काय आहे. आणि मला अगदी खात्री आहे की आपण हे करून दाखवणारच, कारण आपण त्या तशा पद्धतीच्या गोष्टीमध्ये सामील नसतोच आणि कधीच आपल्याला त्या गोष्टीचा मोह झाला नाही. आपण त्याकडं म्हणजे दुर्लक्ष करण्यापेक्षा म्हणजे आपण त्या रस्त्याला गेलोच नाही. आपण जे काही आजपर्यंत यश मिळवलंय शाहू कॉलेज म्हणून, ते अत्यंत कष्टाने, प्रामाणिकपणे आणि वेगवेगळे प्रयोग करून त्यातनं मुलांच्या मध्ये, तुमच्यामध्ये असणारे जे काही छोटे अडचणी आहेत त्या स्ट्रॉंग करून, त्या बाजू अत्यंत मजबूत करून परीक्षेला सामोरं जायचं. त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग. आताही सरांनी तुम्हाला एक शेड्यूल दिलेला आहे, त्यामध्येही अत्यंत वेगळ्या म्हणजे तुम्हालाही बोर होऊ नये आणि अभ्यासही व्हावा. विशेषतः 2 अवघड सब्जेक्टचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने आपल्याला परत एकदा चांगल्या तऱ्हेने करता यावा, म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. ह्याही दृष्टिकोनातून थोडा वेगळ्या पद्धतीने आपण जी टेस्ट सिरीज आता रिनीटसाठीची मॅनेज केलेली आहे. खूप थॉट प्रोसेस दिलेली आहे आणि ह्या थॉट प्रोसेसचा निश्चित आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी याच्यामध्ये परीक्षेमध्ये अगदी समरस व्हा. कुठलाही शंका किंतु परंतु डोक्यात न ठेवता आपण फक्त अभ्यासावर फोकस करूया आणि या परीक्षेमध्ये यश मिळवूया. आपल्या सर्वांना परीक्षेसाठी तर शुभेच्छा देतोच, पण आम्ही सर्वजण आता तुमच्यासाठी इथं 1 महिना पूर्णपणे इथं तुमच्या सोबत आहोत. माझे सर्व शिक्षक सोबत आहेत. आमच्या ज्या सुट्ट्या आहेत, खरं म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये आपण मेच्या सुट्ट्या घेतोय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण त्या सुट्ट्या सुद्धा मी शिक्षकांच्या काही रद्द करतोय. त्यांना तुमच्या डाऊट सॉल्विंगसाठी आणि तुम्हाला इथं मदत करण्यासाठी उपस्थित राहण्याचा आम्ही आग्रह केलेला आहे. त्यांनीही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. सुट्ट्या स्वतःच्या सॅक्रिफाय केलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टीचा फायदा निश्चितपणे आपल्याला होणार आहे आणि तो फायदा तुम्ही घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आपण सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. सर, आणखी एक याच्यामध्ये सांगायचं राहिलं की सर, आपण या टेस्ट सिरीज मध्ये जसं तुम्ही आवाहन केलं, ऑफलाईन तुम्ही यायला पाहिजे. ऑफलाईन जर आलात तर अतिशय चांगलं होईल. त्याच्यामध्ये जसं की हे आहे पार्ट सिलेबसची एक्झाम झाल्याच्या नंतर आपण लागलीच 1 तारखेपासून म्हणजे 1 जून पासून शाश्वत ही एक्झाम फिजिक्सची 45 क्वेश्चन्स आणि 1.5 तासाचा वेळ, हे अशी ऑफलाईन एक्झाम सकाळी 7 ते 8:30 आणि दुपारी 2 ते 5 ह्या एक्झामचं दररोजचं शेड्यूल आपलं तयार होणार आहे. त्यासाठी सरांनी जसं आवाहन केलं किंवा आम्ही सुद्धा तुम्हाला सर्व सीईटी सेल विभागाकडून सगळ्यांकडून आवाहन करतो की आपण ऑफलाईन एक्झाम साठी या, जेणेकरून ऑफलाईन एक्झाम आपल्याला फायनल पुढच्या वर्षी सीबीटी असेल, माहिती नाही काय होईल, परंतु या वर्षी आपण ऑफलाईन एक्झाम आपल्या कॉलेज प्रिमायसेस मध्ये घेऊयात. आणि यासाठी म्हणून आपणा सर्वांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि ही ऑनलाईन बैठक इथंच संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. काही अडचण असेल तर फोनवर संपर्क करा.